आज खऱ्या अर्थानं या आर्थिक विस्कटलेल्या घडीमध्ये खरं त्यांना एक समाधान, एक सुबकतेची एक आशा या छत्रीच्या निमित्तानं आम्ही देऊ अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार, मी श्रीमती शुभांगी चेतन कोते, प्रभाग क्रमांक 2 मधून सेवकासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रभागामध्ये प्रचारानिमित्त फिरत असताना मला चांगला प्रतिसाद भेटला. सर्वांचे चांगले आशीर्वाद भेटले. खरं तर मला अपेक्षा पण नव्हती, की माझं एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी आशीर्वाद दिले, चांगलं स्वागत केलं, औक्षण केले. मी एवढ्याची अपेक्षा पण नव्हती केली. तसा मला चांगला प्रतिसाद भेटला. त्याच्यामुळं मी आपल्या प्रभागातील सर्व माता भगिनींचे आणि ज्येष्ठांचे आभार मानते. सर्वांनी एवढा चांगला आशीर्वाद दिला. उद्या मंगळवार 2 डिसेंबर रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि अनुक्रमांक 1 छत्री चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमूल्य मतांनी विजयी करावं हीच नम्र विनंती. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आमच्या कोते परिवाराला आदरणीय बायजाबाईंच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली. आज तीच संधी आम्ही साई भक्तांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. तसंच या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशी मी विनंती या निमित्तानं करतो. हाच सेवेचा वारसा आज मी या ठिकाणी घेत आहे, त्याचा खऱ्या अर्थानं मला अभिमान या निमित्तानं वाटत आहे. खऱ्या अर्थानं आज शिर्डीमध्ये साई भक्तांची सेवा आमचा परिवार बाबांच्या काळापासून करत आहे. तोही वारसा आज आम्हाला मिळालेला आहे. या निमित्तानं मी या जनतेची, साई भक्तांची सेवा या निमित्तानं करून पाहत आहे. माझ्या सौभाग्यवती करून पाहत आहे. तरी आपणा सर्वांचे आशीर्वाद मिळावे अशी या निमित्तानं मी विनंती सर्वांना करतो. या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या सौभाग्यवती शुभांगी चेतन कोते या आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी त्यांनी सर्वसाधारण महिलामधून दाखल केली. खऱ्या अर्थानं ही निवडणूक कशी होईल, जनता आपल्याला स्वीकारेल का, या भावनेनं आम्ही जनता मायबाप असते या जनतेला सामोरं गेलो. खऱ्या अर्थानं ह्या जनतेनं आम्हाला खूप असं प्रेम दिलं. ह्या पूर्ण जनतेचे आशीर्वाद मला असे माझ्या काय मिळत राहू, आमच्या कुटुंबाला मिळत राहू अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. 2 नंबर प्रभागामध्ये गेलो, प्रत्येक घर टू घर आम्ही या ठिकाणी प्रचार केला. अनेक या ठिकाणी गोरगरीब जनता असेल, प्रत्येकाच्या दारात आम्ही गेलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खऱ्या अर्थानं आपला हा शिर्डीचा जो पूर्व भाग आहे, या पूर्व भागेला अतिशय मोठमोठाले प्रश्न या पूर्व भागाचे राहिलेले आहे. खऱ्या अर्थानं आज आर्थिकदृष्ट्या सक्षम हा भाग नाहीये. मुळात म्हणजे जे सर्वसामान्य लोक या पूर्व भागात राहतात, अतिशय त्यांचे जे आर्थिक परिस्थिती आहे ती पूर्णपणे आज व्यावसायिकदृष्ट्या ढासळलेली आहे. याला मूळ कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला तर या पूर्व भागातील रोड हे पूर्णपणे अपूर्ण आहेत. यामध्ये आपला पिंपळ रोडचा विषय असेल, 18 मीटरचा रिंग रोडचा असेल, 24 मीटरचा रोड असेल, कुठल्याही प्रकारचा रोड या पूर्व भागात झालेला नाहीये. त्यामुळे या ठिकाणी नवीन बाजारपेठ निर्माण झाली नाही. जे हॉटेल व्यवसाय या ठिकाणी आहेत ते पूर्णपणे डब घ्यायला या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मोठमोठे पेट्रोल पंप आहेत, मोठे हॉटेल आहेत, हॉस्पिटल आहेत, मोठमोठे महाविद्यालय आहेत, शाळा आहेत. परंतु या रोडच्या अभावामुळे आज कुठेतरी आज हा पूर्वेचा भाग पूर्णपणे आज या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या पूर्ण महाग असलेला राहिलेला आहे. पूर्ण अतिशय इनामोडीचा रस्ता असेल, खऱ्या अर्थानं आज पश्चिमेचा आपण विचार केला तर अनेक मोठमोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहेत. कुठलाही एकही प्रोजेक्ट या भागात नाहीये. त्यामुळे हा भाग पूर्णपणे मागासलेला राहिला असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल, मी विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थ्यासाठी शिर्डीत महाविद्यालय व्हावं यासाठी अतिशय जोरदारपणे आम्ही आंदोलन केले. गेले 6-7 ते वर्ष आंदोलन केलं. त्यातून आज शिर्डीमध्ये भव्य दिव्य असा 218 कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी शिर्डीमध्ये उभा राहिला आणि या ठिकाणी सामान्य जनते, सामान्य घरातील मुलं या ठिकाणी आज शिक्षण घेत आहे. खऱ्या अर्थानं या माझ्या वाटचालीतून मी, माझ्या पत्नी यांनी या ठिकाणी त्यांनाही वाटलं काहीतरी समाजासाठी आपण केलं पाहिजे. आज खऱ्या अर्थानं तिनं हा प्रवास करत असताना प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदार राजाला आव्हान केलं की मी काहीतरी या प्रभागाचा, या भागाचा काहीतरी बदल घडू शकते. आज खऱ्या अर्थानं आज इनामवाडी भाग असेल, चारीचा रोड असेल, या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती. एकदम पावसाळ्यात ही जनता पूर्णपणे हतबल झालेली असते. गुडघाभर चिखल या भागात पूर्ण साचलेला असतो. आज बघितलं तर पूर्व पश्चिम आपण बोलत असताना कुठलाही विकास या भागाचा झालेला नाही असं मला या ठिकाणी निदर्शनास दिसून आलं. लोकशाहीच्या उत्सवात आपण सहभागी झालेला आहात, काय आनंद वाटतो. खरोखर मतदार राजांनी सुद्धा तेवढं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. नक्कीच जो निवडणुकीला सामोरं जात असताना जो उत्सव आज या ठिकाणी आहे, खऱ्या अर्थानं जनता जनार्दन ही मायबाप असते. या जनतेच्या आशीर्वादावरच सर्व काही होत असतं. मी या माध्यमातून आपल्या जनतेला आव्हान करेल
की माझ्या सौभाग्यवती शुभांगी चेतन कोते या आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधून ब 2च्या सर्वसाधारण महिला या उमेदवार आहेत. त्यांची निशाणी आहे छत्री. छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनी प्रचंड मताने त्यांना विजयी करा असं मी सगळ्यांना आव्हान या निमित्तानं करेन. आज शिर्डीची परिस्थिती असताना साई भक्तांची संख्या कुठं कमी जास्त होत आहे. गावची आर्थिक घडी आपली विस्कटलेली आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या या भागातले जे नागरिक आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी आपल्याला काहीतरी रोजगार संधी या ठिकाणी निर्माण करावी लागेल. त्या माध्यमातून साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आपल्याला संधी उपलब्ध करावी लागेल. त्याचा पाठपुरावा करावा लागेल. जे माझे युवक बांधव आहेत त्यांसाठी कुठेतरी चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध कराव्या लागेल. त्या निर्माण करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. तसेच आज खऱ्या अर्थानं बघितलं तर हा जो पुरेचा भाग राहिलेला आहे, इथं अनेक मोठमोठे नेते मंडळी होऊन गेले, परंतु आमचा पिंपळी रोडचा जो प्रश्न राहिलेला आहे अतिशय वादावादीचा प्रश्न आहे, परंतु सगळ्यांना एकत्रित करून सामंजस्यानं कुणाचाही नुकसान न होता तो प्रश्न सोडवण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आणि त्याचप्रमाणे जो 18 मीटरचा जो रिंग रोड आहे तोही अनेक वर्षापासून 15 ते 16 वर्षापासून तो अपूर्ण आहे. खऱ्या अर्थानं जो रोडचं स्टार्टिंग लक्ष्मीनगर पासून होते, लक्ष्मीनगर बांधव ते सगळे आपले आहेत, त्यांचाही आदर्श पुनर्वसन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर व्हावं आणि हा रोड पूर्णपणे मोकळा व्हावा आणि इकडल्या भागाचा विकास खऱ्या अर्थानं साधला जाईल असं मला वाटतं. आज या ठिकाणी जर तो रोड पूर्ण झाला तर नवे व्यवसाय या ठिकाणी उदयास येतील, एक नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि इकडे खऱ्या अर्थानं पूर्व भागाचा चेहरामोहरा बदलेल असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना, मतदार राजांना आव्हान करतो, विनंती करतो की आज खऱ्या अर्थानं माझ्या सौभाग्यवती शुभांगी चेतन कोते या उभ्या आहेत. त्यांनी आशीर्वाद रूपी मतदान या ठिकाणी आम्हाला करावं. तिचं निशाणी आहे छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असं मी सगळ्यांना आव्हान करतो. धन्यवाद देतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.